बाबा तुम्ही काय केले? तुम्ही माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. एवढ्या काळ्या आणि असंस्कृत मुलीशी माझे लग्न करून माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मला काय हवेय याचा तुम्ही एकदाही विचार केला नाही. संजीव त्याच्या वडिलांकडे पाहत म्हणाला, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की मला शहरातील एका सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी लग्न करायचे आहे आणि तुम्ही माझ्यावर या गावच्या मुलीसोबत ना तिला रूप आहे ना चेहरा सुंदर आहे. संजीवचा आवाज कठोर होता. कालच त्याचे संध्याशी लग्न झाले होते आणि आज तो त्याच्या आईवडिलांसमोर इतक्या रागाने उभा होता जणू तो युद्ध लढायला तयार आहे. संजीवचा राग पाहून प्रसादजींच्या कपाळावर काळजीचे सावट पसरले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि नियंत्रित आवाजात म्हणाले, संजीव बेटा, तू जे काही बोलत आहेस ते तू रागाच्या भरात बोलत आहेस. संध्या आता तुझी पत्नी आहे. ती सुशिक्षित आहे. तिला एक संधी देऊन बघ. तिला समजून घे. तिचा रंग काळा असू शकतो पण तिचे हृदय आणि चारित्र्य प्रामाणिक आहे. तू तिच्याशी लग्न केले आहेस. हे नाते एक पवित्र बंधन आहे. संजीवने व्यंग्यात्मकपणे सांगितले, पवित्र बंधन? कसले बंधन बाबा? हे बंधन माझ्या गळ्यात फास बनले आहे. मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मला वाटले होते की तुम्ही माझ्यासाठी जो काही निर्णय घेणार तो चांगलाच असेल, पण तुम्ही माझी सगळी स्वप्ने चिरडून टाकली. एका गावातील मुलीने जी कोणत्याही परीने माझी पत्नी होण्यास योग्य नव्हती, तिला आयुष्यभर माझ्याशी बांधले. जेव्हा माझे मित्र मला तिच्या सोबत पाहतील तेव्हा ते माझ्यावर हसतील. प्रसादजींनी संजीवकडे काळजीपूर्वक पाहिले. आता त्यांच्या आवाजात थोडा कडकपणा होता. ते म्हणाले, संजीव बेटा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आयुष्य दिसण्यावर चालत नाही. मी संध्याला पाहिले आहे. ती मेहनती, बुद्धिमान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्यात असे गुण आणि संस्कार आहेत जे आजकाल मुलींमध्ये क्वचितच दिसतात. संजीव म्हणाला, कसले संस्कार बाबा? संस्काराने घर चालत नाही. मला फक्त अशी मुलगी हवी होती जी माझ्यासोबत हातात हात घालून चालेल. आणि तुम्ही माझ्या गळ्यात या मुलीला बांधले, जी दिसायलाही सुंदर नाही. तुम्ही माझ्या आयुष्याचा निर्णय तुमच्या हातात का घेतला? पण तुम्ही माझ्या भावनांचा विचार केला नाही का? खोलीत शांतता पसरली. संजीवची आई सरिता आतापर्यंत स्वयंपाकघराच्या दाराजवळ शांतपणे उभी होती. ती पुढे आली. तिच्या आवाजात प्रेम होते पण संजीवच्या बोलण्यावर रागही होता. बेटा, तुझ्या बाबांशी असे बोलू नकोस. संध्या कालच या घरात आली आहे. जरा तिचा विचार कर. तिला काय सहन करावे लागत असेल. आणि बेटा, आम्ही जे काही केले ते तुझ्यासाठी केले. तुझ्या वडिलांनी काळजीपूर्वक विचार करून हे नाते ठरवले. तू तिच्याशी एकदा बोलायला हवे. तिला एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न कर. संजीव म्हणाला, आई, तूही वडिलांशी सहमत आहेस का? ती मुलगी माझ्या लायकीची नाहीये. तेव्हा मी तिच्याशी का बोलावे? मला हे लग्न मान्य नाही. तो खुर्चीवर बसला. त्याचा सर्व राग आता थकवामध्ये बदलला होता. प्रसादजीने संजीवकडे एक खोल नजर टाकली आणि मग उठून त्याच्याकडे गेले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, बेटा, मला समजले आहे की तू अजूनही रागावला आहेस, पण हा राग सत्य बदलू शकत नाही. संध्या आता या घराची सून आहे. तू तिला नाकारत आहेस, पण एकदा तुझ्या मनाला विचार. फक्त शरीरावरील रंग, रूप तेवढेच बघायचे का? तिचा स्वभाव, तिची वागणूक, तिचे संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. मी तिला निवडले कारण मला तिच्यात असे गुण दिसले जे हे घर उजळवू शकतात. तिला थोडा वेळ दे, सगळे काही ठीक होईल. संजीवने यावर काही उत्तर दिले नाही. तो फक्त डोके झुकवून बसला होता. त्याच्या मनातले वादळ थांबले नव्हते. संध्या खोलीच्या एका कोपऱ्यात उभी होती. तिने तिच्या साडीचा पदर हातात घट्ट धरला होता. तिच्या डोळ्यात पाणी होते, पण ती तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. प्रसादजी संध्याकडे पाहून हळूवारपणे म्हणाले, मुली, स्वयंपाकघरात जा आणि स्वतःच्या हातांनी संजीवसाठी चहा बनव. त्यांच्या आवाजात प्रेम होते, जणू काही ते तिला या तणावातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. संध्या मान हलवून शांतपणे निघून गेली. पण ती चहा आणत असताना संजीव बाहेर निघून गेला होता. तुम्हीच तुमच्या लाडक्या मुलीने बनवलेला चहा प्या. मला तो नको आहे.
आणि हो आई, तू तिचे संस्कार आणि चांगले गुण या सर्वांचे लोणचे करून तुझ्या पतीला खायला दे. मी आजच बंगळुरूला परत जात आहे. प्रसादजींचे हृदय धडधडत नव्हते. रडणाऱ्या आवाजात ते म्हणाले, सरिता, संजीवच्या आयुष्याबद्दल मी एकट्याने इतका मोठा निर्णय घेऊन मी कदाचित मोठी चूक केली असेल. घरात एक विचित्र शांतता पसरली. 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा प्रसादजींना त्यांचे बालपणीचे मित्र रामलालजींच्या आजाराची बातमी मिळाली. तेव्हा ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या वडिलोपार्जित गावी गेले. गेल्या काही महिन्यांपासून रामलालची तब्येत सतत खालावत होती. प्रसादजी आणि रामलालची मैत्री दशकांपूर्वीची होती. शेतात एकत्र काम करण्यापासून सुरू झालेली ती मैत्री आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात अधिकच खोलवर वाढत गेली. नंतर प्रसादजी गाव सोडून शहरात स्थायिक झाले, पण ते त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी वारंवार गावाकडे येत होते आणि तासनतास त्याच्याशी बोलत होते. पण आता रामलालजी आजारामुळे अंथरुणावर होते. त्यांचा श्वास जड होत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त चिंता दिसत होती. प्रसादजी उंबरठा ओलांडून रामलालच्या शेजारी बेडवर बसले. त्यांच्या मित्राला या अवस्थेत पाहून त्याचे हृदय बुडू लागले. रामलालजी हळूवारपणे म्हणाले, हो प्रसाद, मी औषध घेत आहे, पण मला माहित नाही की या औषधांचा काही परिणाम का होत नाहीये. मला फक्त माझ्या मुलीची काळजी आहे. संध्या आता मोठी झाली आहे. तिची आई तिच्या लहानपणीच गेली आहे आणि मीही आता जास्त काळ जगणार नाही. प्रसादने रामलालचा हात धरला. काळजी करू नकोस रामलाल, मी संध्याला माझी स्वतःची मुलगी मानतो. मी तिला कोणतीही कमतरता भासू देणार नाही. रामलालने एक दीर्घ श्वास घेतला. संध्या त्यावेळी बाहेर अंगणात कपडे वाळवत होती. तिच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि निरागसता होती. रामलालने प्रसादचा हात धरला आणि हळूवारपणे म्हणाले, प्रसाद, मला फक्त एवढेच हवेय की मी गेल्यानंतर माझी मुलगी सुरक्षित राहावी. तू माझा खरा मित्र आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला संध्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवायची आहे. प्रसादजी म्हणाले, रामलाल, तू काळजी करू नकोस. मी संध्याला माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेमाने वागवीन. तिची जबाबदारी आता माझी आहे. मी तिला माझ्या घराची सून बनवीन. हे तुला माझे वचन आहे. रामलालचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी प्रसादजींचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, प्रसाद, तू माझ्या मनावरचे ओझे हलके केले आहेस. आता मी शांतपणे डोळे मिटू शकतो. काही आठवड्यांनंतर रामलालजी वारले. प्रसादजींना त्यांचे वचन आठवले आणि त्यांनी त्यांच्या पत्नी सरिताला याबद्दल सांगितले. सरितालाही त्यांचे म्हणणे पटले. संजीव त्यावेळी बंगळुरूमध्ये होता. त्यावेळी त्याला नुकतीच नवीन नोकरी मिळाली होती. प्रसादजींनी संजीवला फोन केला, बेटा, मी तुझ्यासाठी एक छानशी मुलगी शोधली आहे. माझा मित्र रामलालची ती मुलगी संध्या आहे. ती खूप सुसंस्कृत मुलगी आहे. तुझ्या आईने आणि मी तिला आमची सून बनवण्याचा निर्णय घेतला आहे. संजीव बंगळुरूवरून चिडलेल्या स्वरात म्हणाला, बाबा, हे काय आहे? गावातील मुलगी. मी तुम्हाला सांगितले होते की मला शहरातील एक सुशिक्षित मुलगी हवी आहे आणि तुम्ही मला याबाबत विचारलेही नाही. परस्पर सगळे कसे ठरवले? प्रसादजी शांत स्वरात म्हणाले, संजीव बेटा, मी माझ्या मित्राला त्याच्या मृत्यूपूर्वीच वचन दिले होते. रामलाल माझा बालपणीचा मित्र होता. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला होता. तू एकदा संध्याचा फोटो बघ, मग माझ्याशी बोल. संजीव काही वेळ गप्प राहिला. प्रसादजींनी संजीवच्या फोनवर संध्याचा फोटो पाठवला. संध्या त्या फोटोत हसत होती. तिचे मोठे डोळे, सुंदर चेहरा आणि गोड हास्य पाहून संजीव तिच्यावर मोहित झाला असे वाटत होते. सूर्यप्रकाशामुळे तिची काळी त्वचा फोटोमध्ये नीट दिसत नव्हती. संजीव स्वतःशी विचार करू लागला, ती वाईट तर दिसत नाहीये. बाबांची निवड तशी चांगली वाटत आहे असा विचार करून संजीव या नात्याला सहमत झाला. संध्याचा फोटो पाहिल्यानंतर संजीवने तिला मनापासून स्वीकारले. दिवस असेच गेले आणि तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला. त्याच्या मनात एक अज्ञात उत्साह होता. काही दिवसांनी मग लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. लाइटिंगच्या प्रकाशाने, आजूबाजूच्या झगमगाटाने वातावरण प्रसन्न होते. आणि मग जेव्हा संध्या त्याच्यासमोर आली तेव्हा संजीवचे हृदय क्षणभर थांबले.
आज मेकअप आणि दागिन्यांमध्ये ती खरोखरच सुंदर वधूसारखी दिसत होती. ती इतकी सुंदर दिसत होती की संजीव तिच्याकडे पाहतच राहिला. मेकअपमुळे तिचा काळवंडलेला रंग बऱ्याच प्रमाणात लपला होता. लग्नाचे सर्व विधी थाटामाटात पूर्ण झाले आणि लग्न संपले. जेव्हा संजीव आणि संध्या पती-पत्नी म्हणून घरात आले तेव्हा सरिताजींच्या डोळ्यात आनंद पसरला. तिने पुढे जाऊन दोघांवरील वाईट नजर काढून टाकली. दोघांनाही अनेक आशीर्वाद दिले. नेहमी आनंदी राहा, तुम्ही दोघेही नेहमी एकत्र राहा. प्रसादजी एका कोपऱ्यात उभे राहून सर्व काही पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. एकीकडे त्यांच्या बालपणीच्या मित्र रामलालचे वचन पूर्ण झाले होते आणि दुसरीकडे संध्यासारखी सुसंस्कृत मुलगी त्यांच्या घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी सून म्हणून घरात आली होती. त्यांनी स्वतःशीच विचार केला की रामलाल, तुझी मुलगी आता माझ्या घराची मुलगी आहे. तू कुठेही असला तरी शांतपणे राहा. त्यांच्या डोळ्यात ओलावा होता पण ओठांवर समाधानी हास्य होते. पण लवकरच हे समाधान अस्वस्थतेत बदलले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे घरात शिरली तेव्हा घरात एक वादळ आले. संजीवने सकाळी संध्याला बिना मेकअप शिवाय पाहिले तेव्हा तो तिचा काळसर रंग पाहून थक्क झाला. ज्या सुंदर संध्याला त्याने आपल्या हृदयात ठेवले होते ती आता त्याला पूर्णपणे वेगळीच दिसत होती. संध्या जरी चांगली दिसत असली तरी तिचा काळसर रंग संजीवसाठी एक भिंत बनली. जी संध्याचे मोठे डोळे, तिचा सुंदर चेहरा आणि तिचे गोड हास्य लपवत होती. त्याला फक्त तिचा काळसर रंग दिसत होता. त्याला अचानक त्याच्या मित्रांचे शब्द आठवू लागले, ज्या दिवशी त्याने मित्रांना त्याच्या लग्नाबद्दल सांगितले होते. बंगळुरूच्या एका कॅफेमध्ये कॉफी पीत असताना संजीवने उत्साहाने त्याच्या मित्रांना रोहन आणि सुहासला सांगितले होते की माझे लग्न ठरले आहे. वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगी निवडली आहे. असे म्हणत त्याने त्याच्या मित्रांना संध्याचा मोबाईलवरचा फोटो दाखवला होता. तरी रोहन म्हणाला होता की तू काय म्हणत आहेस संजीव, तुझे लग्न ठरले आहे. तू त्या मुलीला भेटलास की नाही? संजीव म्हणाला, अरे नाही मित्रा, मी आत्ताच फोटो पाहिला आहे. रोहन म्हणाला, फक्त फोटो पाहून तू लग्न करायला कसा तयार झालास? तू किमान एकदा तरी त्या मुलीला भेटू शकला असतास. त्यावर सुहास म्हणाला, संजीव, जर ती मुलगी फोटोत गोरी दिसत असेल आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळीच निघाली तर? आजकाल फोटोशॉपचा जमाना आहे. त्यावेळेस संजीवने आत्मविश्वासाने उत्तर दिले, अरे तुम्ही काळजी करू नका. माझ्या वडिलांनी ती मुलगी पाहिली आहे. ते माझे लग्न कोणत्याही मुलीशी करणार नाही. मला त्यांच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. आता रोहन आणि सुहासचे तेच शब्द संजीवच्या मनात वारंवार आठवत होते. त्याला पश्चाताप होत होता की लग्नापूर्वी मी एकदा संध्याला पाहिले असते, तिच्याशी बोलले असते तर बरे झाले असते. या गोष्टीचा त्याला त्याचा राग अनावर होत होता. प्रसादजी शांत आवाजात संजीवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, बेटा, संध्या एक समजूतदार आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तिला थोडा वेळ दे, तिला एकदा समजून घे. संजीव म्हणाला, बाबा, तुम्ही अजूनही तुमच्या जुन्या विचारांमध्ये जगत आहात. आता मलाच या लग्नातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागेल. हे ऐकून संध्याचे मन विदीर्ण झाले. ती तिथेच उभी राहिली आणि तिचे अश्रू ढाळत राहिली. सरिताजींना हे सहन झाले नाही आणि ती संजीवला म्हणाली, बेटा, ती तुझी बायको आहे, खेळणे नाही. जी तुला आवडत नसेल तर तू फेकून देऊ शकतोस. पण संजीव काहीही ऐकायला तयार नव्हता आणि त्याच दिवशी तो एकटाच बंगळुरूला परत गेला आणि तेही संध्याला सोबत घेता. घराचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. संध्या आता त्या घरात सूनपेक्षा मुलगी बनली होती. प्रसादजी आणि सरिताजींनी संध्याला आता त्यांची मुलगी म्हणून दत्तक घेतले होते. संध्याला या घरात एकटे आहे असे वाटू नये यासाठी त्यांनी शक्य तितके प्रयत्न केले. पण प्रसादजींना अपराधी वाटत होते की संध्याला आपली सून बनवून तिच्यावर अन्याय केला आहे. या घटनेला पूर्ण महिना उलटून गेला होता. संजीव थोडा शांत झाला होता पण त्याचा राग अजून कमी झाला नव्हता. प्रसादजी म्हणाले, संजीव बेटा, आता पुरे झाले. हे लग्न म्हणजे कोणतीही थट्टा नाहीये की तुम्ही त्याला नाकारू शकता. आता तू संध्याला तुझ्या सोबत बंगळुरूला घेऊन जा. ती तुझी पत्नी आहे आणि तिला तिचा हक्क मिळाला पाहिजे.
त्यांच्या आवाजात एक आज्ञा होती जी संजीव टाळू शकला नाही. बाबा, पण मी कोणताही वाद ऐकणार नाही. एकतर तू इथे ये आणि तिला घेऊन जा, नाही तर मी तिच्या सोबत तुझ्याकडे बंगलोरला येईन. संजीवकडे दुसरा पर्याय नव्हता आणि त्याला त्याच्या पत्नीला सोबत घेऊन जावे लागले. त्याला माहित होते की त्याच्या वडिलांचा आदेश मानणे कठीण आहे. संजीव असहाय्यपणे म्हणाला, नाही बाबा, मी स्वतः तिकडे येईन. मग प्रसादजी कठोर स्वरात म्हणाले, आणि हो, माझ्या सुनेला कोणताही त्रास होऊ नये. तुला ही माझी शेवटची चेतावणी आहे. संजीव 3-4 दिवसांनी घरी परतला. प्रसादजीच्या आदेशासमोर तो असहाय्य झाला होता आणि जड अंतःकरणाने त्याला संध्याला सोबत घेऊन जावे लागले. संध्यासोबत बंगळुरूला परतताना संजीवचे मन खूप गोंधळले होते. त्याला त्याच्या आत गुदमरल्यासारखी एक विचित्र भावना येत होती. ट्रेनमध्ये बसताना त्याचे मन वारंवार त्याच विचारात गुंतत होते की त्याचे मित्र रोहन, सुहास, नरेश काही कारणास्तव लग्नाला येऊ शकले नाहीत. त्यांनी आतापर्यंत संध्याला पाहिले नव्हते, पण आता ते बंगळुरूमध्ये भेटतील आणि संध्याला पाहून ते काय म्हणतील. रोहनची बायको किती गोरी आणि सुंदर आहे आणि सुहासची सीमा, ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही. असा विचार करत त्याने संध्याकडे पाहिले, कारण संध्या त्याच्यासमोर काहीच नव्हती. त्याचे मित्र अभिमानाने त्यांच्या सुंदर बायकांची ओळख सर्वांना करून देतात आणि तो संध्याला त्याच्यासोबत बाहेर घेऊन जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. आपण किती विचित्र जोडपे दिसत आहोत, तो स्वतःशीच बडबडला. त्याला बायकोची लाज वाटू लागली. तो विचार करू लागला की जर माझे मित्र घरी येण्याबद्दल बोलले तर मी त्यांना कोणतेही कारण देऊन टाळत राहीन. मी म्हणेन की आम्ही अजून सेटल झालेलो नाही किंवा संध्याची तब्येत ठीक नाही, काहीतरी करायलाच हवे, अशा प्रकारे तो स्वतःलाच समजावत होता. पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. शेवटी संध्या संजीव सोबत बंगळुरूला पोहोचली. संजीवचा छोटासा फ्लॅट, त्याचे कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त होती. भांडी सिंकमध्ये साचलेली आणि वस्तू विखुरलेल्या. संध्या तिचा थकवा दूर करून शांतपणे सर्व काही व्यवस्थित जुळवू लागली. आज संजीव जाणून बुजून ऑफिसमधून उशिरा येत होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत होती. पण घरी पोहोचल्यावर त्याला दिसले की घर पूर्णपणे व्यवस्थित आहे. हे सर्व पाहून तो काहीही बोलला नाही. त्याचा राग अजूनही कायम होता. संध्याने त्याच्यासाठी गरम पुलाव आणि पनीरची भाजी बनवली होती. टेबलावर जेवण पाहून तो थांबला आणि म्हणाला, हे सर्व करण्याची गरज नव्हती. संध्याने मान खाली करून उत्तर दिले, तुम्ही थकला आहात, आधी जेवण करून घ्या. संजीव शांतपणे जेवायला बसला, पण त्याचे मन अजूनही गोंधळलेले होते. तो विचार करू लागला की हे सर्व करून ती काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेवल्यानंतर तो काही म्हणाला नाही. पण त्याला तिच्या हातच्या जेवणाची चव आवडली. संध्या ही संजीवच्या मनातला गोंधळ जाणवू शकत होती. त्याची शांतता, त्याची नजर आणि ती उदासीनता. तिला समजले होते की तिचा नवरा तिला मनापासून स्वीकारू इच्छित नाही. जेवल्यानंतर संजीव खोलीत गेला आणि त्याची उशी घेऊन सोफ्यावर झोपला. मग संध्या खोलीत गेली आणि खूप रडली. तरीही तिने हिंमत गमावली नाही. तिला शिवणकाम आणि भरतकामाची आवड होती आणि ती तिच्या मोकळ्या वेळेत ते करण्यासाठी वेळ घालवत असे. ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहिली. तिच्या कुशल हातांनी आणि कल्पनाशक्तीने तिने त्या छोट्या फ्लॅटचे एका सुंदर घरात रूपांतर केले होते. त्याचे स्वच्छ आणि नीटनेटके घर पाहून संजीव अनेकदा थांबायचा आणि मनातल्या मनात तिची प्रशंसा करायचा. पण तिच्या समोर तो काहीही बोलायचा नाही. संध्याचा स्वयंपाक खूप छान करायची. तिच्या हाताला खूप चांगली चव होती. ती अनेक पदार्थ बनवत असे. तिच्या सासूबाईंना संजीवच्या आवडीनिवडींबद्दल सर्व माहिती घेत असे आणि ते जेवण पाहून संजीवची भूक द्विगुणित झाली. सकाळी जेव्हा तो आंघोळ करायला जायचा तेव्हा बाथरूम एकदम स्वच्छ दिसत असे. या समर्पणामुळे त्याच्या हृदयात संध्याच्या बाबतीत आदर वाटायचा. पण दुसऱ्याच क्षणी तीच कटुता परतायची. एखादी मोलकरीणही हे सर्व करू शकते, तो स्वतःशीच बडबडायचा आणि त्याचे हृदय पुन्हा दगडात बदलायचे. आज रविवार होता. संध्याने सकाळच्या चहासोबत गरम पोहे वाढले होते. संजीव शांतपणे जेवत होता
तेव्हा प्रसादजींनी फोन केला. बेटा संजीव, सगळे ठीक आहे ना? तू आमच्या सुनेची चांगली काळजी घेत आहेस की नाही? त्याच्या आवाजात प्रेमासोबत थोडा कडकपणा होता. संजीव घाईघाईने म्हणाला, हो हो बाबा, सगळे ठीक आहे. मग त्याने फोन संध्याकडे दिला. तिच्याशीच बोला. संध्याने फोन घेतला. हो बाबा, मी ठीक आहे. तुम्ही आणि आई कसे आहात? तिच्या आवाजात एक आपुलकी, प्रेमळपणा होता जो संजीवला खोलवर स्पर्शून गेला. पण त्याने नकळत असल्याचे भासवले. बोलणे अजूनही चालू असतानाच दारावरची बेल वाजली. संजीवने दार उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. समोर त्याचे 3 मित्र, रोहन, सुहास आणि नरेश, त्यांच्या चांगल्या पोशाखात असलेल्या बायकांसोबत उभे होते. संजीवचे मन घाबरले होते. त्याच्या मित्रांच्या बायका त्याची पत्नी संध्यापेक्षा खूपच आधुनिक आणि ग्लॅमरस होत्या. त्याच्या मनात एक वादळ उठले की संध्याला पाहून ते माझ्याबद्दल काय विचार करतील. ही तीच सुंदर वधू होती का जिला मी आतापर्यंत जगापासून लपवून ठेवले होते? आज माझे मित्रासमोर माझी नक्कीच चेष्टा केली जाईल. त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. पण त्याने लगेच स्वतःला नियंत्रित केले. ओठांवर मंद हास्य घेऊन तो म्हणाला, काय सरप्राईज आहे मित्रांनो, आत या. अरे संजीव, आज आम्ही खास वहिनींना भेटायला आलो आहोत. तू तर आम्हाला तुझ्या घरी बोलावलेच नाहीस, म्हणून आम्ही विचार केला की तुला सरप्राईज का देऊ नये. सर्वजण आत आले. ड्रॉइंग रूममध्ये बसताच रोहनने आजूबाजूला पाहिले आणि आश्चर्याने म्हणाला, संजीव, मी तुझे घर ओळखूही शकत नाही. लग्नानंतर तू पूर्णपणे बदलले आहेस असे दिसते. भिंतीवर व्यवस्थित लावलेले फोटो, सुंदर फुलांची सजावट आणि व्यवस्थित लावलेले फर्निचर पाहून सुहासलाही धक्का बसला. पूर्वी तुझे घर असे नव्हते. हे सर्व वहिनींची कमाल आहे असे दिसते. संजीव काही उत्तर देण्यापूर्वीच संध्याने चेहऱ्यावर हास्य घेऊन तिने सर्वांचे स्वागत केले. संजीवचे हृदय जोरात धडधडत होते. तिला पाहून ते आता काय विचार करतील? तो घाबरला. मग संध्या हळू आवाजात म्हणाली, तुम्ही सर्वजण बसा, मी चहा घेऊन येते. पण संजीवची नजर त्याच्या मित्रांवर खेळली होती. त्यांचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करत होती. रोहन म्हणाला, संध्या वहिनी, तुम्हाला वाटत असेल की संजीवचे मित्र किती निरुपयोगी आहेत. ते लग्नाला आले नाहीत, पण ती आमची चूक नाही. संजीवच होता जो प्रत्येक वेळी कारणे सांगून आम्हाला टाळत राहिला. काही हरकत नाही, किमान तुम्ही तरी आम्हाला भेटायला आलात, असे म्हणत ती स्वयंपाकघराकडे निघाली. थोड्याच वेळात ती सर्वांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. सुहास संध्याचे कौतुक करत म्हणाला, वहिनी, तुम्ही इतका सुंदर चविष्ट नाश्ता आणि चहा इतक्या लवकर कसे केले? खरंच कमाल आहे तुमची. संध्याने बनवलेल्या पदार्थाचे सर्वांनी कौतुक केले. पण संध्या भांडी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात जाताच मित्रांशी बोलत असताना संजीवने पाहिले की त्याच्या मित्रांच्या बायका हातवारे करून काहीतरी संध्याविषयी एकमेकांशी बोलत होत्या. खरे तर त्या तिघी जणी संध्याच्या काळ्या रंगाची आणि पेहरावाची खिल्ली उडवत होत्या. संजीवलाही कदाचित ते काय बोलत आहेत हे समजले असेल. तो मनात विचार करत होता, मी काय करावे? मी संध्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता मला माझ्या आयुष्यात हिला सांभाळणे असेच लिहिलेले दिसते. त्याच्या मनात विचार गोंधळले. पण वरवर पाहता तो सामान्य असल्याचे भासवत होता. काही वेळाने जेव्हा सर्वजण निघू लागले तेव्हा नरेश संजीवला म्हणाला, संजीव, तू भाग्यवान आहेस मित्रा. तुला अशी अनोखी पत्नी मिळाली आहे. नरेशचे शब्द कौतुक होते की टोमणे हे संजीवला समजले नाही. त्याचे मन गोंधळले. निघताना त्याच्या मित्रांनी त्याला आणि संध्याला आपापल्या घरी बोलावण्यास सुरुवात केली. संजीव हस्त म्हणाला, जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही नक्की येऊ. तिघेही मित्र संजीव आणि संध्याच्या घरातून निरोप घेऊन गाडीकडे निघाले. मग सुहास त्याच्या मित्राला म्हणाला, मला समजले नाही, संजीवने लग्नासाठी गावातून मुलगी शोधली का? शहरात मुलींची कमतरता होती का? रोहन हसला आणि पुढे म्हणाला, अरे, म्हणूनच तर संजीव आपल्या सर्वांना घरी बोलावण्यास नकार देत होता. त्याची बायको शेवटी एक परी आहे का? यावर सगळे हसायला लागले. सगळे निघून गेल्यानंतर संध्या शांतपणे तिचे काम करू लागली आणि संजीव आराम खुर्चीवर बसला. त्याने संध्याकडे पाहिले. ती सर्व घर नीट करत होती.
तिच्या चेहऱ्यावर तेच शांत हास्य होते. त्याचे हृदय दोन टोकांवर उभे होते. एका बाजूला संध्याचे कष्ट आणि साधेपणा त्याला स्पर्श करत होता, तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दलचा जुना राग त्याला मागे खेचत होता. त्यांच्या लग्नाला 2 महिने उलटणार होते आणि दिवाळी 2 दिवसांनी आली होती. संजीवच्या मनात एक विचार आला की लग्न झाल्यापासून तो संध्याला कुठेही बाहेर घेऊन गेला नाही. ती नेहमीच या 4 भिंतींमध्ये बंदिस्त राहिली, शांतपणे त्याचे विखुरलेले जीवन एकत्र करत राहिली. पहिल्यांदाच त्याला संध्याची दया आली. संजीव म्हणाला, संध्या, 2 दिवसांनी दिवाळी आहे. जर तुला बाजारातून काही खरेदी करायचे असेल तर तू मला सांग. मग आपण माझ्या मित्रांच्या घरी मिठाई घेऊन जाऊ. ते खूप दिवसांपासून आपल्याला फोन करत आहेत. आपण त्यांच्यासाठी दिवाळीच्या मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जाऊ. संध्या क्षणभर थांबली. ती आश्चर्याने संजीवकडे पाहत राहिली. तिचे डोळे आश्चर्याने चमकले, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच संजीवने तिच्याशी स्वतःहून बोलला होता, तेही इतक्या सहज स्वरात. खरोखर आश्चर्यासोबतच त्याच्या आवाजात बालिश आनंदही दिसत होता. चेहऱ्यावर एक फुललेले हास्य घेऊन ती पटकन खोलीकडे निघाली. थोड्याच वेळात ती तयार होऊन परतली. तिने एक सुंदर गुलाबी सूट घातला होता. ती पूर्णपणे सजून आली होती, जणू काही तिला हा क्षण स्वतःसाठी संस्मरणीय बनवायचा होता. पण संजीवने तिच्याकडे पाहिलेही नाही. त्याचे डोळे जमिनीवर होते. तो अजूनही त्याच्या आतल्या गोंधळाशी झुंजत होता. संध्या आनंदाने म्हणाली, आपण जाऊया का? हो, चला जाऊया, संजीवने थंड स्वरात उत्तर दिले. दोघेही घराबाहेर पडले. बाजारातून जाताना ते रोहनच्या घरी पोहोचले. संजीवने दाराची बेल वाजवली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने पुन्हा दार वाजवले आणि दार आपोआप उघडले. संध्या आश्चर्याने म्हणाली की दार उघडे आहे. संजीव काहीही न बोलता आत गेला आणि संध्या त्याच्या मागे गेली. स्वयंपाकघरात भांडी वाजवल्याचा आवाज आतून ऐकू आला. संजीवने हाक मारली, रोहन. तेवढ्यात रोहन स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याचे हात ओले होते. त्याला पाहून संजीव स्वतःशीच बडबडला, म्हणजे हा रोहन भांडी धुत होता. तो या स्थितीत आहे. रोहनने संजीवकडे पाहिले आणि थोडे लाजून म्हणाला, अरे संजीव, संध्या वहिनी, आज तुम्ही आमच्या घराचा रस्ता कसा विसरलात? त्याने पटकन सोफ्यावर विखुरलेले कागद गोळा केले आणि त्यांना बसायला सांगितले. खोलीत पूर्णपणे पसारा होता. अगदी अस्वच्छ घर होते. रोहन मंद हास्य करत म्हणाला की माझी बायको सोनिया ही तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीला गेली आहे आणि आज आमची मोलकरीणही आली नाही. तुम्ही सर्व बसा, मी लगेच तुमच्यासाठी चहा बनवतो. तेवढ्यात संध्या मागून हळू आवाजात म्हणाली, नाही रोहन भाऊजी, तुम्ही बसा, मी चहा बनवते. ती नुकतीच स्वयंपाकघरात गेली होती. तेवढ्यात आतल्या खोलीतून रोहनच्या वडिलांचा थकलेला आवाज आला, रोहन बेटा, माझी लापशी बनवली का? तयार असेल तर मला दे. रोहन घाईघाईने म्हणाला, मी बनवतो बाबा, थोडा वेळ थांबा. संध्या म्हणाली, काही हरकत नाही, 5 मिनिटांचे काम आहे. तुमच्या बाबांसाठी लापशी मी बनवते. ती रोहनच्या स्वयंपाकघरात गेली. संजीव आणि रोहन सोफ्यावर बसले होते आणि संजीवचे मन अजूनही गोंधळातच होते. संध्याने रोहनच्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवले आणि एका अनुभवी गृहिणीप्रमाणे काम हाती घेतले. तिने आश्चर्यकारक वेगाने आणि सुंदरतेने सर्व काही काम केले. प्रथम तिने एकीकडे चहा तयार करण्यासाठी गॅसवर पाणी ठेवले आणि दुसऱ्या बाजूला तिने लापशीसाठी दूध उकळायला सुरुवात केली. ते एक उघडे स्वयंपाकघर होते आणि बैठकीची खोली अगदी समोर होती. त्यामुळे रोहन आणि संजीव तिला काम करताना पाहू शकत होते. तिच्या प्रत्येक हालचालीत समन्वय होता. कोणताही ताण नाही, कोणताही संकोच नाही. असे वाटत होते की त्यांचे स्वयंपाकघर हे तिचे स्वतःचे आहे. काही क्षणातच चहाचा वास येऊ लागला आणि लापशीचा गोड वास स्वयंपाकघरात भरून गेला. तिने लापशी एका भांड्यात काढून ट्रेवर ठेवली आणि रोहनच्या वडिलांच्या खोलीकडे निघाली. हे घ्या काका, तुमची लापशी. रोहनचे बाबा म्हणाले, तू कोण आहेस मुलगी? मग संध्या म्हणाली, मी फक्त 1 मिनिटात तुमच्याकडे परत येते. मग मी तुला सर्व काही सांगेन. ती लगेच बाहेर आली
आणि रोहन आणि संजीवला चहा दिला आणि स्वतःचा चहा घेतला आणि मग त्याच खोलीत गेली जिथे रोहनचे वडील वाट पाहत होते. रोहनने चहाचा घोट घेत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, संजीव, बायको असावी तर संध्या वहिनी सारखी असावी. मित्रा, सकाळपासून घर पाहून मला चक्कर येत होती. मोलकरीण आली नाही. सोनिया पार्टीला गेली आहे आणि मी इथे भांड्यांशी भांडत आहे. आणि म्हणाला की जेव्हा वहिनी इथे आली तेव्हा जणू काहीतरी वेगळेच वातावरण निर्माण झाले असे वाटत होते. काही क्षणातच सगळे व्यवस्थित करून टाकले वहिनींनी. थोड्या वेळानंतर रोहनचा आवाज कठोर आवाजात म्हणाला, एकीकडे माझ्या मॅडमला तर तिच्या जबाबदाऱ्यांची अजिबात पर्वा नाही. तिला घरी राहायला आवडत नाही. सगळी जबाबदारी मोलकरणीवर आहे. जर ती एक दिवस आली नाही तर घर युद्धभूमीसारखे होते. आजची परिस्थिती तर तुम्ही पाहू शकता. जर संध्या वहिनी नसती तर चहा मिळणेही कठीण झाले असते. तेवढ्यात संध्या आणि रोहनच्या वडिलांचे हास्याचे आणि गप्पांचे आवाज येऊ लागले. म्हणून संजीवही त्यांच्या खोलीकडे निघाला आणि रोहन त्याच्या मागे गेला. रोहन म्हणाला, संजीव, तुझी बायको पहिल्यांदाच माझ्या बाबांना भेटत आहे ना? असे वाटतच नाही. संध्याला त्याच्या वडिलांशी बोलताना पाहून रोहन कुजबुजला. संजीवने हळूच मान हलवली आणि म्हणाला, हो, ती पहिल्यांदाच भेटली आहे. रोहन आश्चर्याने म्हणाला, हे आश्चर्यकारक आहे. ती जणू काही वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतात. माझी पत्नी अजूनही माझ्या वडिलांशी बोलण्यास कचरते. संजीवने हलके स्मितहास्य करत म्हटले, नमस्कार काका, कसे आहात? रोहनचे वडील हसले आणि म्हणाले, मी ठीक आहे संजीव बेटा. पण तू खूप भाग्यवान आहेस की तुला संध्यासारखी पत्नी मिळाली आहे. ती इतकी हुशार आहे, इतकी चांगल्या स्वभावाची आहे. ती इतक्या सभ्यतेने बोलते की ती कोणाचेही मन जिंकू शकते. मी एक गोष्ट सांगू का? या आधुनिकतेच्या नावाखाली लोक आजकाल जे विसरत आहेत ती म्हणजे आपुलकीपणा. ते मी आज या मुलीमध्ये पाहिले. खरोखर तुला खूप चांगली पत्नी मिळाली आहे. तिला जप. काही वेळाने रोहनच्या घराचा निरोप घेतल्यानंतर संध्या आणि संजीव सुहासच्या घराकडे निघाले. सुहासचा अपार्टमेंट फार दूर नव्हता. काही रस्ते ओलांडल्यानंतर ते दारापाशी पोहोचले. पण त्यांची पावले व्यवस्थित स्थिरावण्याआधीच आतून मोठे आवाज येऊ लागले. रागाने भरलेले, थरथरणारे. संजीव आणि संध्या दोघेही घाबरले. आतून सुहासचा गर्जना करणारा आवाज आला, सीमा, हे काय नाटक आहे? तुला घरी स्वयंपाक करता येत नाही का? दररोज बाहेरून अन्न मागवण्याची काय गरज आहे? सीमाही चिडखोर आवाजात म्हणाली, हो, मग काय? बाहेरून अन्न आणले तर आकाश कोसळते का? मलाही आराम करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला काय वाटते की तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा तुम्ही जगाचा संपूर्ण भार उचलता का? मी दिवसभर घरी काहीही करत नाही का? सुहास चिडून म्हणाला, हो, करतेस ना. तुमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता, दररोज तुमच्या मैत्रिणी सोबत खरेदी करायला जाता. तू माझा संपूर्ण महिन्याचा पगार फक्त तुझ्या मेकअप आणि कपड्यांवर वाया घालवते. सुहासचा आवाज आता मोठा झाला होता. तू हे सर्व सांभाळू शकतेस. जरा मुलांचे आरोग्याची तरी काळजी कर. दररोज बाहेरचे अन्न खाऊन आजारी पडतील. याआधी तू किती वेळा बाहेरून तळलेले अन्न देऊन त्यांना आजारी केले आहे. घरी शिजवलेले अन्न शरीरासाठी चांगले आहे हे तुला कधी कळेल? सीमा चिडून म्हणाली, तू मला शिकवशील का? काय चांगले, काय वाईट? मी आजच्या काळातील एक सुशिक्षित, आधुनिक मुलगी आहे. मी माझ्या मनाप्रमाणे जगेन. जर तुला फक्त घरी बनवलेले जेवण हवे असेल तर मला घटस्फोट दे आणि एखाद्या सुगरण बाईशी लग्न कर. हे माझ्याकडून रोजच्या रोज होणार नाही. बाहेर उभे राहून संजीवने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यांचा संपर्क टाळत संध्याकडे पाहिले. संध्याच्या डोळ्यात काळजी होती, पण ती शांतपणे उभी होती. संध्याने हळूवारपणे विचारले, आता काय करायचे? संजीवने क्षणभर विचार केला आणि उत्तर दिले, आपण यांना नंतर भेटूयात. अशा वेळी त्यांना भेटणे योग्य नाही. दोघेही कोणताही आवाज न करता परत मागे फिरणार होते. तेवढ्यात अचानक रस्त्यावर मोटारसायकलचा मोठा आवाज आला. एक फूड डिलिव्हरी करणारा माणूस त्याच्या बाईकवरून सुहासच्या घरी आला आणि सुहासच्या घराची बेल वाजवली.
संजीव आणि संध्या तिथेच थांबलेले होते. सीमाने दार उघडले, पण संध्या आणि संजीवला समोर पाहून ती काही क्षणांसाठी लाजल्यासारखी झाली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होते, पण लगेचच तिच्या चेहऱ्यावर बनावट हास्य होते. मग ती घाईघाईने म्हणाली, अरे तुम्ही दोघे कधी आलात? आत या. तिच्या आवाजात बनावट उत्साह होता, पण तिचे डोळे अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होते. ती आत आली आणि ओरडली, सुहास, बघ आपल्या घरी कोण आले आहे. सीमाला पाहून संजीव आश्चर्यचकित झाला. ही ती सीमा नव्हती जी नेहमीच चांगले कपडे घातलेली आणि चमकदार दिसत होती. तिचे केस विस्कटलेले होते, तिचा चेहरा मेकअप शिवाय वेगळाच दिसत होता. डिलिव्हरी करणाऱ्याने माणसाने जेवणाचे पॅकेट दिले आणि निघून गेला. सीमा हळूवारपणे म्हणाली, या बसाना. संजीव आणि संध्या संकोचून आत आले. सुहास आतून बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण तो त्यांना पाहताच थांबला. त्याच्या कपाळावर चिंता स्पष्टपणे दिसून येत होता. तो विचार करत होता की या दोघांनी काही ऐकले तर नसेल ना. तो घाईघाईने म्हणाला, अरे संजीव, संध्या वहिनी, तुम्ही येण्याआधी काही कळवले नाही. कसा आहेस संजीव? त्याच्या आवाजात कृत्रिम उबदारपणा होता, पण त्याचे डोळे वारंवार दाराकडे पाहत होते. संजीवने त्याच्या घरात नजर फिरवली. सोफ्यावर विखुरलेले कपडे, मुलांची खेळणी आणि टेबलावर जुने जेवणाचे डबे. एका कोपऱ्यात जाळे देखील दिसत होते. अगदी अस्वच्छता दिसत होती. सुहासने पटकन कपडे गोळा केले आणि म्हणाला, मुले सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरात पसारा करत राहतात. जणू तो त्याची असहायता हलकी करण्याचा प्रयत्न करत होता. संजीव शांतपणे संध्याकडे पाहत राहिला, पण त्याचे मन भूतकाळातील रस्त्यांमध्ये भटकत राहिले. संध्याच्या आगमनापूर्वी त्याचे स्वतःचे घर देखील असेच विखुरलेले होते. बेशिस्त पुस्तके, घाणेरडे कपडे आणि एक पाहिलेला विकार. पण या काही दिवसात संध्याने त्या घराची केवळ काळजी घेतली नव्हती, तर ते चांगल्या पद्धतीने सजवले होते. सर्व काही त्याच्या जागी होते. प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि सुंदर होता. आता सुहासचे घर वादळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतासारखे दिसत होते. आणि पहिल्यांदाच संजीवला संध्याच्या कष्टाचे मोल स्पष्टपणे दिसत होते. त्याची नजर सीमावर थांबली. तिचा मेकअप नसलेला चेहरा थकलेला, वाळलेला आणि कुरूप दिसत होता. ती तिच्या घाणेरड्या नाईट सूटमध्ये खूप विचित्र दिसत होती. आत्ताच ती सुहासवर ओरडत होती. तिच्या तोंडातून थांबता तीक्ष्ण टोमणे येत होते. संजीवने अनैच्छिकपणे संध्याकडे पाहिले. ती इतकी सुसंस्कृत होती. तिच्या बोलण्यात शालीनता होती, तिच्या कपड्यांमध्ये भव्यता होती आणि घर सांभाळण्यात एक अद्वितीय कौशल्य होते. तिच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता, तरीही तिच्यातील साधेपणा हा प्रत्येक कृतीत एक प्रतिष्ठा होती. सीमाचा हा गोंधळ आणि संध्याचा हा साधेपणा. संजीवचे मन एका कडव्या तुलनात्मक भोवऱ्यात बुडाले. सीमा म्हणाली, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. ती स्वयंपाक घराकडे गेली आणि सुहास तिच्या मागे गेला आणि म्हणाला, फक्त चहा काय करतेस? त्यांना जेवणाबद्दल विचार. काहीतरी नाश्ता तरी बनव. सीमा म्हणाली, तुम्हाला जे हवे ते बाहेरून मागवा. मी आत्ता काहीही बनवणार नाही. तिच्या आवाजात चिडचिड होती. सुहास रागाने म्हणाला, आपण त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी संध्या वाहिनीने आपल्यासाठी किती पदार्थ स्वतःच्या हातांनी बनवले होते आणि आपण त्यांच्यासाठी फक्त चहा करत आहोत. हळू आवाजात, पण बाहेर प्रत्येक शब्द ऐकू येत होता. थोड्या वेळाने सीमा 2 कप चहा घेऊन बाहेर आली आणि सुहास 2 वाट्या नूडल्स घेऊन आला. हे तेच नूडल्स होते जे फूड डिलिव्हरी ॲपवरून मुलांसाठी ऑर्डर केले होते. संजीव स्वतःशीच विचार करू लागला की जर संध्या सीमाच्या जागी असती तर तिने काहीही न बोलता सर्व काही तयार केले असते. ती घरी सर्व काही बोलण्याच्या आधीच तयार ठेवते आणि जो कोणी तिच्या हातचे पदार्थ खातो तो तिचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. चहा संपला. थोड्या गप्पा मारल्यानंतर दोघेही निघून गेले. बाहेर येताच संध्याने मंद आवाजात विचारले, तुम्ही थकला आहात का? संजीव हसला आणि म्हणाला, नाही, मी फक्त काहीतरी विचार करत होतो. ठीक आहे, आपण आता नरेशच्या घरी जाऊया का? संध्याने उत्तर दिले, तुम्ही जे काही म्हणाल ते. पण मी त्याला एकदा फोन करून सांगतो की आपण त्याच्या घरी येत आहोत. असे म्हणत संजीवने खिशातून मोबाईल काढला आणि नरेशला फोन केला. हॅलो नरेश, पलीकडून एक थकलेला, निराश आवाज आला.
हो संजीव, काय झाले, सगळे ठीक आहे ना? संजीव म्हणाला, आम्ही तुझ्या घरी येत होतो. काही क्षणांच्या शांततेनंतर नरेश म्हणाला, आता मी तुला काय सांगू मित्रा. काव्या भांडणानंतर घर सोडून निघून गेली आहे. ती 15 दिवसांपासून तिच्या आईवडिलांच्या घरी आहे. संजीव क्षणभर स्तब्ध झाला. फोन त्याच्या हातात होता, पण त्याच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. काय, हे कधी घडले नरेश? नरेश म्हणाला की आमचे छोट्या छोट्या गोष्टींवरून नेहमी भांडण होत असतात, पण आता परिस्थिती या टप्प्यावर पोहोचली आहे. मी तिच्या माहेरून परत आल्यानंतर तुला नंतर सर्व काही सांगतो. नरेशचा आवाज तुटू लागला होता. संजीवने कॉल डिस्कनेक्ट केला. संध्याने त्याच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि हळूवारपणे विचारले, काय झाले? संजीवने दीर्घ श्वास घेत उत्तर दिले की त्याची पत्नी 15 दिवसांपासून तिच्या आईवडिलांच्या घरी आहे. भांडणानंतर ती घर सोडून निघून गेली आहे आणि तो आता तिची समजूत काढण्यासाठी तिच्या माहेरी जाणार आहे. हे ऐकून संध्यालाही आश्चर्य वाटले. काही वेळाने दोघेही घरी पोहोचले होते. दिवसभराचा थकवा आता मागे पडला होता आणि घराच्या 4 भिंतींमध्ये एक अज्ञात शांतता पसरली होती. संजीव खोलीत शांतपणे बसला होता. त्याचे मन शांत समुद्रासारखे होते. त्याचे डोळे संध्यावर होते. आज पहिल्यांदाच संजीव तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत होता. त्याने पाहिले की तिचे डोळे तलावासारखे खोल होते, ज्यामध्ये एक साधेपणा तरंगत होता आणि तिच्या हास्यात एक पवित्रता होती जी शब्दांशिवाय हृदयाला स्पर्श करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे हृदय, जे प्रेमाने भरलेले होते, जे त्याने कधीही अनुभवण्याचा, तिला जाणून घेण्याचा प्रयत्नही कधी केला नव्हता. संजीव डोक्यावर हात मारत बडबडला, मी किती मूर्ख होतो. तिच्यात खूप काही होते. हे सौंदर्य, हे गुण, आणि मी तिच्या फक्त काळ्या रंगाला आंधळेपणाने शिव्या देत राहिलो. त्याचे मन त्याच्याच विचारांशी लढत होते. विचार करण्यासारखे आहे, जर गोरा रंग हा आनंदी वैवाहिक जीवनाचा आधार असता, तर माझे 3 मित्र रोहन, सुहास, नरेश आज जगातील सर्व आनंदाचे मालक झाले असते. पण त्यांच्या चमकदार बायका, त्यांचे सजवलेले जग, त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. आणि इथे माझी संध्या, इतकी विनम्र आणि इतकी मजबूत आहे, पण तरीही तिच्यात एक विचित्र नम्रता आहे जी आजकाल महिलांमध्ये क्वचितच दिसून येते. संध्या कपडे बदलण्यासाठी बाथरूमकडे गेली होती तेव्हा अचानक संजीव प्रेमळ आवाजात म्हणाला, थांब संध्या, तुला हे कपडे छान दिसतात, हे तुला खूप चांगले शोभते. त्याच्या आवाजात एक अव्यक्त प्रेम होते, ज्यामुळे संध्याची पावले थांबली. हे ऐकून संध्यालाही आश्चर्य वाटले. लग्नानंतर पहिल्यांदाच संजीव तिच्याशी असे बोलला होता. अशा प्रकारे तिच्याकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर हास्य फुलले. संजीव पुढे म्हणाला, तू हा सूट कधी खरेदी केलास आणि कुठून? संध्याने हळूवारपणे सांगितले, तुम्हाला आवडला का? संजीव हसत म्हणाला, हो, तुला खूपच छान दिसत आहे. ती म्हणाली, मी तो कुठूनही खरेदी केलेला नाही, मी तो माझ्या स्वतःच्या हातांनी बनवला आहे. संजीव स्तब्ध झाला. त्याने त्या सूटवरील सोनेरी भरतकामाकडे काळजीपूर्वक पाहिले. संजीवला विश्वासच बसत नव्हता. संध्या म्हणाली, मला दिवसभर घरी कंटाळा यायचा, म्हणून मी हे करायला बसायचे. मग त्याने त्याचे दोन्ही हात संध्या समोर पसरले आणि तिच्या निरागस कृत्यावर हसून फुटले. संध्याच्या हास्यातील गोडवा संजीवला कुठेतरी खोलवर स्पर्शून गेला. त्या क्षणी जणू काही तुटलेले नाते पुन्हा एकदा श्वास घेत होते. संजीवने तिचे हात धरले आणि अपराधीपणाने म्हणाला, मला खूप उशीर झाला संध्या, आणि तू बरोबर होतीस. संध्याचे डोळे ओले झाले, पण तिच्या ओठांवर तेच गोड हास्य होते. तुम्ही मला स्वीकारले, ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेर रात्र उतरत होती, पण घरात पहिल्यांदाच प्रकाश पसरला होता. अशा प्रकारे एक नवीन सकाळ येण्यापूर्वीच एक नवीन नाते जन्माला आले होते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.